नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी नवीन एक ब्लॉग घेऊन आलोय. तर चला मग माझा ब्लॉग चालू करू. तर पहिले बॅगमध्ये कामाचे कपडे ते वगैरे घालू आणि त्यानंतर त्याच्यात कपडे बिपडे घालून निघायचं सीधा डेपोकडे. तर चला मग आज मी डेपोमध्ये जात आहे. तर डेपो माझ्या ड्युटीचा टायमिंग झाला आहे आणि मी निघालो आता डब्बा वगैरे घेऊन. तर हे डब्बा ठेवायचं म्हणजे आणि डब्बा ठेवून आता नीट निघायचं. जाता वेळेस तुम्हाला दाखवतो. थोड्याच अंतरावर माझा डेपो आहे आणि आता रूमहून मी निघालो. तर चला मग हा रस्ता सीधा माझ्या डेपोकडे जातो. आता इथून मी जात आहे चाल रस्त्याने. हे बघा मला दिसले आमचे हेड मेकॅनिक पगारे सर. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला आमचे पगारे सर पण दाखवतो. चला. तर आज माझ्या सोबतीला पगारे सर आले. दररोज तर मी एकटाच जातो डेपोकडे. आज भेटलेत त्याला बोलवता आणि जाऊता मग डेपोमध्ये सोबतच. त्यांना पण उशीर झाला आणि मला पण झालं, त्यामुळे सर्व्हिस जोऱ्यात चालले. तर मी पण त्यामुळे भेटलेच नाही, व्हिडिओमध्ये ते काढता आलं नाही. सर आता जोऱ्यात चला भेटू. आता कामावर कपडे बिपडे बदलून चालू करायचा आपला ब्लॉग. दिसत नसेल कारण सूर्य माझ्या मागचे. तर आल्या सगळेजण बसल्या डेपोमध्ये आणि सगळे एका जागीच बसल्या कपडे बिपडे बदलून कामाचे. पहिलीच गाडी तर येते समोर. सध्याला टायर वाजवायला आणि एक्सेल फिट करायला आहे. तर आता नंतर काय काम लागते माहीत नाही. जिकडे तिकडे कूलिंग वॉटरला कोणी कसं. तर ही गाडी जी असे टायर गाडी येते, प्रत्येक गाडीचे टायर वाजून द्यायचे. वेगळे आवाज आलं तर गाडी पंक्चर आहे असं समजायचं. तर या गाडीचं धूप पण निघत होतं, म्हणजे धुवा निघत होता इंजनमधून. काय झालं काय माहिती नाही. पण इथं सिलेंडर ठेवले. चालूच आहे ना आली गाडी. गाडी लोटायची वेळ आली. गाडी चालूच होईना आली. असं कधी होते एस टी डेपोमध्ये. झाले बापू चालू. गाडी चालू झाली लोटून. सर्व अप्रेंटिसची चालते झाली चालू. स्टार्टर नवीन आलती. चला चेने तुम्ही बी ओके डन. दीपक भाऊ गायकवाड पठाण, हेड मेकॅनिक पगारे सर, गोपाळ भाऊ घोडे लाव घोडेराव. चहाची सुट्टी झाली. चहा प्यायला चहाकडे पैसे नव्हते म्हणून बिस्किट घेऊन भागवते आजचा दिवस. बिस्किट घेतले. चहा नव्हतं म्हणून आता बिस्किटवरच भागवले. भाऊचा खर्च केला, भाऊनं खर्च केला बिस्किट. तर चहाच्या ब्रेकमध्ये आमचं नियोजन चालू आहे. शिर्डीला जायचं आहे. तर आता तारीख कोणती निवडली आपण? 12ची म्हणजे 12 तारीख निवडली. तर नक्की शिर्डीचाही ब्लॉग दाखवील. तर सध्याला नियोजन झाले. फक्त नियोजनावर काय वाचले पाहिजे सर ते. 12 म्हणजे आता 12 किती आहे? 5 आहे. 12 झाला. 7 दिवस बाकी आहे. 7 दिवसानंतर कळेल तुम्हाला शिर्डीला आम्ही जाणार की नाही. पण आता तर नियोजन झाले. असे भरपूर नियोजन झालेत आमचे. दुबईला पण जायचे पण कधी काही सक्सेस झाले. आताही तसंच काही होईने झालं. इसको चाय पिला नाही, याला चहा प्यायला नेलं नाही म्हणून हे आमच्यावर तापते. नेक्स्ट टाइमला चहा प्यायला आम्ही दोघंच गेलतो. तर हे थोडं राग होते. तर त्याला पण न्यायचं होतं, ते विसरलो आम्ही. ते आता रागवले आमच्यावर, म्हणजे तो नाराज आहे चहा प्यायला नेलं नाही म्हणून. हे असं गळ्यात टाकून नेलं म्हणून मला. भांडण लागली चहासाठी. जेवण चालू आहे. जेवणाची सुट्टी झाली. दिसतं का चांगल्या प्रकारे. जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर एक गाडी आली, म्हणजे वर्कशॉपने ती गाडी खाली करणं चालू आहे. काही वस्तू येतात जसं की जे गाडीला लागतं ते साहित्य. अशी गाडी येते, त्या गाडीत सामान येतं. आता गाडी खाली चालू करणार. मित्रांनो संध्याकाळी 12 वाजलेत आणि रात्राची वेळ 12 वाजलेत. म्हणजे सर्व काही कामं आम्ही नाईटच्या वेळेस. खाली बीट आहे, म्हणजे लांबगळो एक सुरंग असल्यासारखं असतं आणि त्यात जर गाडी गेली तर लय मुश्किल आहे काढणं. तर एवढ्या अडचणीतून सुद्धा सर, म्हणजे हे सरांना जास्त अनुभव असतोच आणि गाडी काढणं म्हणजे एक अवघड काम राहते. तर तरी बी 12 वाजता करणं म्हणजे एक टायर वाजवले. मस्त भाऊला एक टायर आले, भाऊला मदत करायसाठी जॅकेट लावून लागायचं, थोडीशी मदत करायची. याच्या खाली जायची फिलिंग म्हणजे भारी वाटते. याच्यानं जायचं खाली.
असं घ्या, जॅक लावायचा. ओमा आहे सर इथं. ओमा आहे ओमा. तिला राहू दे तिकडे. तर इथं असं नटाखाली जाक लावायचा. मित्रांनो चाक बदलायचं काम झाले. आता एक स्प्रिंगचं नट खोलत नाही, वेल्डिंग मारून काय करायचं माहिती नाही, पण आता बघू शकता तुम्ही 12 वाजले तरी काम चालू आहे. 12:30 झाले. BS6 गाडी आहे, एकदम पॉश गाडी आहे, लय भारी गाडी आहे आणि काम चालू आहे. तर मी माझ्यासोबत आमचे एकदम म्हणजे स्वच्छ गाडी आहे, म्हणजे चांगली आहे आणि आमच्यासोबत अनिकेत सर आहेत. तर खूप मार्गदर्शन म्हणजे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आम्हाला करतात. लाईट बंद झाली. चला आता हे बघा रात्रीचे 1 वाजलेत तरी आमचं काम चालू आहे. टायर एक खोलायचं आहे आणि 2 खोलायचे म्हणजे मागच्याला एकच म्हणतात. तरी आमचं काम चालू आहे. लई म्हणजे हाल बेकार आहे आणि एवढं 1 वाजेपर्यंत चेती राहून काम करणं आमच्यासाठी. तर मित्रांनो तर ब्लॉग संपायची वेळ आली, म्हणजेच काम बी संपलं आहे आता आणि 2 वाजले तर रात्रीचे. तर आज पकडी वेळ झाला आहे आणि माझ्यासोबत दीपक भाऊ. काम झालंय मित्रांनो, आज खूप दैन झाली आमची, काय सांगू तुम्हाला. आज खूप परशे भाऊ संभाजीनगरचे आहेत म्हणून भाषा थोडी माझ्यापेक्षा डिफरंट आहे. इकडे शांत वातावरण आहे. डेपोमध्ये कपडे बिपडे घालून निघाले आता घरला. हाय करा सर. नाही बाय करा, आता ब्लॉग संपायची वेळ झाली. बाय. ओके चला तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तर कमेंट करून नक्कीच सांगा की हा ब्लॉग कसा झाला आहे. तर मागचे 2 ब्लॉगला काही कमेंट आले नाही तुमच्या. आता जाता तुम्हाला एकदा बसायचा व्ह्यू दाखवतो. हे बघा सगळीकडे एकदम लाईनीमध्ये बसा लागल्यात आणि आता घरला जायचं इथून चालत. जाता जाता एक अशी गोष्ट दाखवा तुम्हाला. इकडे डॉगी भाई बघा किती लय आणि एकटा जायचं म्हणजे खरंच लय अवघड आहे. म्हणजे एखाद्याच्या तर मागे लागले सोडणारच. ब्लॉगरला एकदा सपोर्ट करा मित्रांनो. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट तिन्ही गोष्टी झालीच पाहिजे या ब्लॉगला. तर मागच्या 2 ब्लॉगला काही सपोर्ट झाला नाही तुमचा. आता ब्लॉग अख्ख्या नांदेडमध्ये गाजला पाहिजे भैया. चला बाय. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. चल बाय.